सौ वृंदा शरद कांबळी या साहित्यिक व शिक्षिका दोन्ही क्षेत्रात अत्यंत नावलौकिक लाभलेल्या व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या लेखनाचा आणि शिक्षणातील योगदानाचा संगम त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येतो। सिंधुदुर्गच्या साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे स्थान असून त्यांच्या कथा कादंबरी अत्यंत नाविन्यपूर्ण आणि विविधतेने भरलेल्या आहेत। यांच्या साहित्यिक आणि शिक्षकी योगदानाचा समाज आणि साहित्यप्रेमींनी नेहमीच गौरव करावा असाच त्यांचा आदर्श वाटतो। वेंगुर्ल्याच्या साहित्य परंपरेचे जतन आणि पुढील पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यास त्या नेहमीच सक्रिय असतात। ज्या शब्दशिल्पकाराची ज्या वर्गखोल्यांपासून ते वाचन संस्कृतीचा लांब प्रवास पार पाडतात। नवरात्र म्हणजे नवस्वरूपात प्रकट होणाऱ्या श्री शक्तीचे अद्भुत दर्शन। दुर्गेच्या प्रत्येक रूपामध्ये तेज, विद्या, करुणा आणि सामर्थ्याचा आविष्कार आहे। आज समाजात असे तेजस्वी रूप आपण आपल्या सभोवतीही पाहतो। आजच्या या खास संवादासाठी आपल्या समोर आहेत अशा व्यक्ती ज्या आयुष्यभर शिक्षणाची ज्योत मनामनात पेटती ठेवतात। कित्येक वर्ष शिक्षक म्हणून शेकडो विद्यार्थ्यांचे जीवनाला घडवले, पण एवढ्यावरच त्यांचा प्रवास थांबत नाही। त्या एक सुप्रसिद्ध साहित्यिक सुद्धा आहेत, ज्यांच्या कथा, कादंबरी व ललित या प्रकारात 13 पुस्तके प्रकाशित झाली आहेत। अनेक पुस्तकांना पुरस्कारही लाभले। अनेक पुस्तकांच्या 3 आवृत्त्याही निघाल्या। लेखनाबरोबरच साहित्य चळवळ ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे अशा कुररवर्य सौ वृंदा कांबळी मॅडम। आणि आज आपण कोकण संवादच्या माध्यमातून यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर सर्वात पहिलं, आदरणीय वृंदा कांबळी मॅडम, मी तुमचं कोकण संवादच्या नवदुर्गा विशेष मुलाखतीमध्ये मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार। नमस्कार। अलीकडेच अधुऱ्या कहाणीचा शेवट हे नवे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन। धन्यवाद। मॅडम, या पुस्तकातील कथा तुम्हाला कशी सुचली आणि वाचकांना तुम्ही याबद्दल काय सांगाल? कसं आहे, सध्याचं जे मानवी जग आहे, मानवी जीवन आहे, हे तळागाळापासून अगदी ढवळून निघतंय। दररोज नवनवीन विचारांचं वारं वाहत आहे, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि या सगळ्याचा परिणाम सामान्य माणसाच्या मनावरती होत असतो। अशा वेळेला विखुरलेली माणसं, पूर्वी कधीतरी ओळख असलेली, जवळीक असलेली माणसं कालांतराने नोकरीनिमित्त, संसारानिमित्त, लग्न झाल्यानंतर विखुरली जातात, दूर दूर जातात आणि आता आलेल्या स्मार्टफोन ह्या अत्यंत प्रभावी अशा साधनामुळे माणसं जवळ यायला लागलेली आहेत। अशी विखुरलेली, दूर गेलेली माणसं जेव्हा जवळ येतात तेव्हा त्यांची मानसिकता काय असेल, मग अशा वेळेला त्यांचं मन जे आतून ढवळून निघेल, ती एक भावनांची घुसळण होईल त्यांच्या, ती घुसळण, त्या भावना, सूक्ष्म अशा भावना मी शब्दात पकडण्याचा प्रयत्न केलाय, त्या कलात्मक रीतीने कथांमधून मांडण्याचा प्रयत्न केलाय। आणि या कथांमधून मला कसं आहे, लेखक जेव्हा अशा कथा लिहितो की नाही, तेव्हा तर काहीतरी मुद्दाम सांगायचंय, त्याला उपदेश करायचा आहे म्हणून नाही लिहत, तर ती कलात्मक रीतीने त्याच्याकडून आपोआप ती घडत जात असते। आणि जेव्हा अशा प्रकारे तो मांडणी करतो, कथा लिहितो, तेव्हा काही त्याला सांगायचं नसेलही मुद्दाम, पण ते आपोआप त्याच्यातून काहीतरी सांगितलं जातं। तसं या पुस्तकातील कथांमधून मला हे आपोआप सांगितलं गेलंय की माणसाचं वर्तन, हे वर्तन कधी कधी सामाजिक चौकटीत बसणारं नसेलही, परंतु त्या माणसाचं मन हे काहीतरी वेगळ्या भावनांच्या अशा उलथापालथीतून किंवा उलगालीतून, घुसळणीतून त्याच्याकडून होणारं जे वर्तन आहे, ते वर्तन वेगळं वाटलं तरी सुद्धा आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि नुसत्या वरवरच्या वर्तनावरून एखाद्या माणसाचं मूल्यमापन आपण करता कामा नये, हा संदेश आपोआपच त्या कथांमधून पोहोचतोय। बरं, जर तुम्हाला कोणी विचारलं तुमचा प्रवास साहित्यिक म्हणून मोठा आहे की शिक्षक म्हणून, तर तुम्ही स्वतःला कोणती पहिली ओळख द्याल? कसं आहे बघा, माझ्या आयुष्यामध्ये प्रथम मी शिक्षिका म्हणून सुरुवात केली, कारण शिक्षिका म्हणजे माझी नोकरी होती आणि नोकरी ही माझ्या पोटाची गरज होती। पण त्याच वेळेला नोकरी करत असताना सुद्धा येणारे जे अनुभव आहेत, जे मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये मिसळल्यानंतर एक असणारं जे भावनिक गुंतवणूक आहे, हे सगळं कुठेतरी
व्यक्त करावं, शब्दातून मांडावं असं मला वाटत असे. आणि माझ्यातली शिक्षिका आणि माझ्यातली लेखिका ह्या मूळच्याच दोघीजणी एकमेकांना पूरक अशा आहेत. दोनही भूमिका माझ्यामध्येच आहेत आणि त्या एकमेकांना पूरक आहेत. त्याच्यात मोठं कोण, लहान कोण, कमी कोण, जास्त कोण असं नाही मी सांगू शकणार. बर, खूपच छान. एक शिक्षिका म्हणून तुमचा जो अनेक वर्षाचा दीर्घ प्रवास होता तो कसा होता आणि आज मागे वळून पाहताना तुम्हाला कोणती आठवण सर्वात जवळची भासते? छान प्रश्न विचारला की मी वेंगुर्ला हायस्कूल या ठिकाणी 36 वर्ष सलग एकाच ठिकाणी सर्व्हिस केली आणि या दीर्घ काळामध्ये माझ्या हातून असंख्य विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले आणि या विद्यार्थ्यांनी मला जे प्रेम दिलं ते प्रेम म्हणजे खरंच मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे मी समृद्ध जीवन जगले. माझं जीवन संपन्न झालं. कारण आजही मला निवृत्त झाल्यानंतर जवळजवळ 12 वर्ष झाली, पण मी घरातून बाहेर पडले, रस्त्यावर चालत असताना, प्रवास करत असताना कितीतरी विद्यार्थी भेटतात आणि विद्यार्थी नुसतेच भेटतात नाही, खरंच खूप समृद्ध वाटणारा असा हा अनुभव आहे की दूरवर असले तरी मला बघितल्यानंतर ते धावत येतात, चौकशी करतात, प्रेमाने जवळ येऊन चौकशी करतात आणि शुभेच्छा देतात किंवा एक जे ते आदर दाखवतात, प्रेम दाखवतात. त्यामुळं मी खूप खूप श्रीमंत आहे असं मला नेहमी वाटतं. ही जी श्रीमंती आहे, ही जी समृद्धी आहे ती मला माझ्या सर्व्हिसमधून, शिक्षिका या पेशामधून मिळालेली आहे. आणि शिक्षिकाच्या या संपूर्ण भूमिकेमध्ये असं सांगता येईल की संसार, नोकरी, लेखन हे सगळं करत असताना विविध प्रकारच्या समस्या, अनेक अडचणी येत असतात, त्याला आपण सामोरे जात असतो. अनेक अडचणींची, दुःखांची, समस्यांची ओझी आपण वाहत असतो आणि अशा प्रकारे ओझी वाहत असताना, जीवन जगत असताना मला असं वाटतं की मी शाळेच्या गेटच्या आत पाऊल टाकलं की हे सगळी ओझी मी उतरवून ठेवत असे आणि मी बनत असे फक्त एक शिक्षिका. समोर खेळत असलेल्या, बागडणाऱ्या, शिकायला उत्सुक असलेल्या त्या निष्पाप, निरागस मुलांची एक शिक्षिका, एक माता अशा भूमिकेत मी लगेचच शिरत असे. सगळी माझ्या मनावरची ओझी किंवा अन्य काही विचार, मग मी कोण आहे, कुणाची बहीण आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, हे सगळे विचार, या सगळ्या भूमिका, ही सगळी नाती मी उतरवून ठेवलेली असत मनावरून आणि मी एक शिक्षिका बनलेली असे. आणि मला असं वाटतं की आज मी जेव्हा माझ्या 36 वर्षाच्या शालेय प्रवासाचा विचार करते तेव्हा असंख्य असंख्य प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतात आणि कधी कधी माझे डोळे पाणावतात. त्यातले काही प्रसंग जे आहेत ते अतिशय भावनिक असे आहेत. ते म्हणजे की मी शिक्षिका असताना लिहायला लागले. वर्तमानपत्रातून माझ्या बातम्या यायच्या, माझ्या कथा यायच्या, लेख यायचे आणि ज्या मुलांच्या घरी हे पेपर येत असत ती मुलं घरी उघडून बघत किंवा पालक त्यांचे सांगत, आज तुमच्या मॅडमची कथा आली आहे, बातमी आली आहे. मग ती मुलं ती कात्रण काढत त्या बातमीचं आपल्या पुस्तकामध्ये ठेवत घडी करून आणि मी शाळेत गेल्यानंतर किंवा वर्गावरती गेल्यानंतर ती मुलं हळूच येऊन तो कागद पुढे करत, मॅडम तुमची गोष्ट बघा, मॅडम तुमची आज बातमी आली आहे. आणि माझे डोळे खरंच पाणावून येत असत अशासाठी की त्या छोट्या निरागस मनांच्या, त्या छोट्या नाजूक मनगटामध्ये असलेली प्रचंड ताकद, ही ताकद त्यांना समजत नव्हती त्यावेळेला, पण प्रेरणेची खूप मोठी ऊर्जा त्यांच्या त्या छोट्याशा कृतीतून मला मिळत असे. आणि ह्या छोट्या मुलांचं प्रेम हे मला खूप मोठी जीवननिष्ठा बळकट करायला आणि मला लिहायला प्रेरणा देत असे. हे मला खूप असे प्रसंग आजही आठवतात आणि ते खूप मला महत्त्वाचे वाटतात. अर्थातच मॅम. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल म्हणजे शिक्षण ओढीबद्दल आणि एक शिक्षिका होण्याची व साहित्यिक होण्याची जी प्रेरणा आहे ती तुम्हाला कुठून मिळाली? शिक्षिका होण्याची प्रेरणा वगैरे असं काही नव्हतं. मला नोकरीची गरज होती आणि नोकरी सहज मिळू शकेल असं काय, तर ग्रॅज्युएशन करण्याच्या फंदात न पडता मी SSC झाल्यानंतर DED केलं. का, तर मला कुठेतरी शाळेमध्ये नोकरी मिळेल म्हणून. आणि त्याप्रमाणे वेंगुर्ला हायस्कूल सारख्या एका नामांकित हायस्कूलमध्ये आणि खूप ज्या ठिकाणी काम करायला खूप मोठी स्पेस आहे अशा ठिकाणी मला नोकरी मिळाली. आणि हे खरंच माझं भाग्य होतं की तिथे खूप चांगली मुलं, हुशार असलेली
जिज्ञासू असलेली असे विद्यार्थी मला मिळाले, चांगले सहकारी मिळाले, चांगले मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक मिळाले आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये मी काही विशेष वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नेमकं यशही आलं माझ्या इच्छेप्रमाणे. अशा प्रकारे मी शिक्षिका बनले जरी तरी मनामध्ये आता लेखिका किंवा लेखक, कवी, साहित्यिक हे त्याची मूळची जडणघडण असते. ते मुद्दाम ठरवून कोणी साहित्यिक होऊ शकणार नाही. तर शिक्षकाची नोकरी, शिक्षिकेची नोकरी करत असतानाच माझ्या मनात जे ढवळून येणाऱ्या भावना असत, आता एक छोटासा जरी प्रसंग असला तरी माझ्या मनात संवेदनशील मनावरती त्याचा खूप मोठा दीर्घ असा ठसा उमटायचा आणि हे कुठेतरी व्यक्त करावं असं वाटायचं. तसंच माझं बालपण जे गेलं ते बालपण अतिशय कष्टाचं, गरिबीमध्ये आणि अत्यंत दुर्गम अशा खेड्यामध्ये गेलं. तर या ठिकाणी असलेली जी माणसं होती त्या माणसांची दुःख, त्यांच्या अडचणी, त्यांचे कष्ट, पोट भरण्यासारख्या छोट्याशा गोष्टीसाठी सुद्धा त्यांना करावे लागत असलेले ढोर कष्ट, हे सगळं मला आठवायला लागलं आणि मला वाटायला लागलं की ही सगळी मानवी जीवनातली जी दुःख आहेत ती कुठेतरी आपण व्यक्त करावीत आणि ती व्यक्त करण्यासाठी अर्थातच माझ्याकडे एकच साधन होतं आणि ते म्हणजे शब्द. आणि मग मी लिहायला लागले. लिहायला लागताना सुद्धा लेखिका होणं हा माझा उद्देश नव्हता किंवा असं काही ठरवलेलं नव्हतं आपण लेखिका व्हायचं म्हणून. परंतु हे जे काही उचंबळून येणारे ज्या भावभावना होत्या आणि त्या शब्दातून व्यक्त कराव्याशा वाटल्या त्या मी लिहित गेले. असंच कोणी मैत्रिणींनी, घरातल्या लोकांनी सांगितलं की अगं लिहितेस ते चांगलं आहे, कुठेतरी पाठव. त्याला प्रसिद्धी मिळू लागली. रसिकांची आणि वाचकांची त्याला दाद मिळायला लागली आणि मला लिहिण्याची अधिक प्रेरणा मिळत गेली आणि मी लिहित गेले. पहिल्याच पुस्तकाला बडोदा वाङ्मय परिषदेचा पुरस्कार मिळाला. एक राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार माझ्या पहिल्याच पुस्तकाला मिळाला आहे म्हटल्यावर मला आत्मविश्वास वाढला की मी लिहू शकते. मी लिहू शकलेल्या लोकांना, मी लिहिलेल्या लोकांना आवडू शकतं, लोक आवडीने वाचू शकतात याची जाणीव झाल्यावर आत्मविश्वासाच्या बळावर मी अधिकाधिक लिहित गेले आणि आज माझी 13 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. खूप छान मॅम. मॅडम, तुम्ही साहित्य लिहिता म्हणजे कादंबरी, कथा वगैरे लिहिता, तर तुम्ही लिहिलेली आणि तुम्हाला आवडलेली एखादी कादंबरी, कथा कोणती आणि तुमचे म्हणजे तुम्हाला आवडलेले लेखक त्यांच्याबद्दल काय सांगाल आम्हाला? कसं आहे बघा, आवडलेले लेखक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर लहानपणी मी अगदी हायस्कूल जीवनापासून खूप वाचन केलं. तेव्हा वि स खांडेकर, ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्या वाचल्या, भरपूर कादंबऱ्या वाचल्या. त्याचबरोबर दिवाळी अंक, स्त्री, किर्लोस्कर, माहेर असे जे काही दिवाळी अंक यायचे आणि मासिकं यायची, त्या मासिकांचे दिवाळी अंक आणि ही मासिकं सुद्धा मी खूप वाचली. त्याच्यामध्ये असलेल्या कथा आणि कादंबऱ्या वाचत असताना काही लेखकांच्या लेखनानं माझ्या मनाची खूप पकड घेतली. अर्थात वि स खांडेकर, ना. सी. फडके हे तर मोठे होतेच, परंतु त्याचबरोबर काही स्त्री लेखिका ज्या होत्या ना त्यांच्या लेखनाने माझ्या मनावरती एक पगडा बसवला की ज्योत्स्ना देवधर, स्नेहलता दसनूरकर, योगिनी जोगळेकर अशा खूप लेखिका होत्या. विजया राजाध्यक्ष, वसुधा पाटील अशा लेखिक त्या काळातील म्हणजे साधारण 50 वर्षापूर्वी या लेखिकांचं साहित्य मी वाचलं आणि मला तेव्हाही असं वाटायचं की कसं आहे बघा, माझं त्यावेळेचं जे बालपण होतं ना ते एका विशिष्ट चाकोरीतून जाणारं होतं. म्हणजे एकतर सामाजिक बंधनं आणि मुलगी म्हटल्यानंतर तिच्यावरती अधिकच बंधनं असतात. अशा वेळेला मी माणसं जी माझ्या भोवताली बघत होते त्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया माझघराच्या बाहेर कधी न पडणाऱ्या, डोकीवरून पदर घेऊन वावरणाऱ्या आणि म्हणजे त्या स्त्रियांना स्वातंत्र्य असं नव्हतं की कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा त्या एका मर्यादेपलीकडे वावरू शकत नव्हत्या. त्यांच्यावरती खूप मोठी बंधनं होती. एका चौकटीमध्ये ते जीवन जगत होत्या आणि अंकामध्ये, मासिकांमध्ये या लेखिकांची नावं छापून आलेली बघितली ना की मला खूप गंमत म्हणजे कुतूहल वाटायचं आणि त्या महिलांच्या नावांबद्दल आकर्षण वाटायचं की अरे ह्या महिला सुद्धा एक बाई असून लिहू शकतात, एवढ्या त्या शिकल्या आहेत, त्यांचं नाव छापून येऊ शकतं. मला खूप त्याचं कुतूहल वाटायचं, आकर्षण वाटायचं आणि कुठेतरी
एक अशी विचार त्या लहान वयामध्ये सुद्धा माझ्या मनावरती बिंबून गेला, एक विचार स्पर्शून गेला की आपलं मोठी झाल्यानंतर माझं नाव कधी छापून येऊ शकेल का, मी एवढं कर्तृत्व करू शकेन का, ह्याचाही एक कुठेतरी पडलेला जो विचारांचा आणि इच्छेचा बिंदू होता तो मोठेपणी थोडासा मोठा होत गेला. आणि जेव्हा माझ्या कथा कादंबऱ्या छापून येऊ लागल्या, लोकांना आवडू लागल्या, रसिकांची दाद मिळू लागली, तेव्हा हा एक अतृप्त असलेला इच्छेचा हुंकार कुठेतरी तृप्त झाल्यासारखा मला वाटला की आपलं सुद्धा नाव छापून येऊ शकतं, प्रयत्न केला तर आपणही ते सर्व करू शकतो. त्या लहानपणी मी वाचलेल्या लेखिकांच्या साहित्याने माझ्या मनावरती खूप मोठा पगडा आणि खूप मोठा प्रभाव टाकलेला होता. मोठे मोठे लेखक या सर्वांच्या साहित्याचा माझ्यावरती प्रभाव होता. आणि ते जे काही वाचलेलं एकूण सगळं साहित्य ते माझ्या लेखनाच्या प्रेरणास्थानी होतं. एकच लेखक असं नाही सांगता येणार, वाचलेलं सगळं साहित्य हे माझ्यावरती प्रभाव टाकत होतं, प्रभावी ठरत होतं आणि ते माझ्या लेखनाच्या प्रेरणास्थानी होतं असं म्हणावं लागेल. मॅडम, तुम्ही लिहिता, अनेक जण लिहितात, पण तुमचं एक वेगळंपण आहे, ते म्हणजे इतरांनीही लिहावं, इतरांच्याही लिखाणाला प्रसिद्धी मिळावी, तसेच वेंगुर्ल्यात अनेक साहित्यिक निर्माण व्हावे, यासाठी तुम्ही स्थापन केलेल्या आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न चालूच आहेत. तर मॅम, मला विचारायचं होतं की आनंदयात्री वाङ्मय मंडळ स्थापन करावे असा विचार मनात कसा काय आला आणि या मंडळाच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबविले जातात? छान. कसं आहे, मी लिहित होते, नोकरी करत होते, परंतु मला असं वाटलं की माझ्या विद्यार्थ्यांना एकत्र करावं, त्यांना सुद्धा साहित्याची आवड लावावी. आणि मग 98-99च्या दरम्यान मी माझ्या हाताखालून 10वी पास होऊन कॉलेजमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना बोलावलं आणि त्यांना कल्पना दिली की आपण असं काहीतरी करूया का रे गावामध्ये, नवीन वेगळं असं. तर विद्यार्थ्यांनी मला खूप चांगली साथ दिली आणि त्या काळामध्ये 98-99च्या दरम्यान मी आनंदयात्री वाङ्मय मंडळाची स्थापना केली. परंतु हे स्थापन केलेलं मंडळ कसं काय, म्हणजे त्याला काही जागा नाही, काहीच नाही ना पार्श्वभूमी. मग सातेरी प्रासादिक संघ नावाची जी संस्था आहे वेंगुर्ल्यामध्ये, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी, त्या संस्थेची एक शाखा म्हणून मी हे मंडळ सुरू केलं. त्यावेळेला प्राथमिक अवस्थेमध्ये छोट्या प्रमाणात ते होतं, छोटं होतं. माझे विद्यार्थी कॉलेजमध्ये असलेले कॉलेज विद्यार्थी येत असत, कविता करणारे कविता वाचून दाखवत असत, निरनिळ्या दिवंगत साहित्यिकांचे स्मृतिदिन आम्ही साजरे करत असू. असे दिवस चाललेले असताना मी 13 सालात 1 वर्ष अगोदरची रिटायरमेंट घेतली. आणि मग माझ्या डोक्यात विचार असा यायला लागला की वेंगुर्ला तालुक्यामध्ये एक लेखिका म्हणून ओळख ही खरं तर वेंगुर्ला तालुक्याने मला दिली. मग या तालुक्यासाठी मला काही करता येईल का? माझं क्षेत्र, माझी आवड तर साहित्यच आहे. मग या क्षेत्रात काहीतरी करावं. मग काय करावं? तर आपण साहित्य संमेलन आयोजित करावं असा विचार मनात आला. परंतु एक ते धाडस होतं खूप मोठं. निधीच्या स्वरूपात 1 रुपया सुद्धा नाही, फारसं माणूसबळ नाही, कारण 13 सालापर्यंत माझ्याबरोबर सुरुवातीला असलेली मुलं नोकरीनिमित्त, काही मुलींची लग्न झाल्यामुळं ती दूर गेलेली होती. माझ्याजवळ आज माणूसबळ नव्हतं, पैसा नव्हता. आणि अशा वेळेला मी निघाले होते साहित्य संमेलनासारखा कार्यक्रम मोठा आयोजित करायला. पण माझ्या डोक्यात तो विचार आला आणि मला तो चैन पडत नव्हता, तो स्वस्थ बसू देत नव्हता. मी खूप परिश्रम घेतले, माझे विद्यार्थ्यांना भेटले आणि खरंच सांगायला मला आनंद होतो की वेंगुर्ल्यातील दानशूर व्यक्तींनी, वेंगुर्ल्यातील साहित्यप्रेमी लोकांनी आणि माझी विद्यार्थ्यांनी मला खूप चांगली साथ दिली, खूप चांगली. की मी फक्त कल्पना मांडली, परंतु ही कल्पना सर्वांनीच उचलून धरली. आणि आपल्या कदाचित लक्षात असेल की 15 सालामध्ये एक उत्साहपूर्ण, जल्लोषपूर्ण अशी निघालेली ग्रंथदिंडी आमची संपूर्ण वेंगुर्ल्याने पाहिली, वेंगुर्ला शहरानं पाहिली. आणि खूप मोठ्या धूमधडाक्यामध्ये आमच्या साहित्य संमेलन, आमचं वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक पहिलं साहित्य संमेलन 15 सालामध्ये झालं.
आणि दर 3 वर्षांनी आम्ही अशी संमेलनं घेत असतो. आणि आज 4 साहित्य संमेलनं घेतली, एक बालसाहित्य संमेलन घेतलं आणि इतर कवी संमेलनं, ह्या साहित्यिकांचे स्मृती दिन, त्यानिमित्त होणारे कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम आमचे चालूच असतात. तर अशा प्रकारे आनंदयात्री वाङ्मय मंडळाची ही वाटचाल सर्वांच्या सहकार्यानं आज खूप वेगामध्ये चालू आहे. संपूर्ण तालुक्यातील साहित्यप्रेमी आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि आता हळूहळू आमच्या कार्याचा विस्तार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतोय. माझ्या मनात विचार असा येतो नेहमी की वेंगुर्ला तालुका ही माझी कर्मभूमी. वेंगुर्ला तालुक्याने मला लेखिका म्हणून ओळख दिली. मग ह्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये एक खूप मोठी अशी साहित्यिक परंपरा आहे. वि स खांडेकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू असे कितीतरी साहित्यिकांची आपण नावं घेऊ शकतो की ज्यांची लेखनाची सुरुवात ही वेंगुर्ल्यामध्ये झाली होती. किंवा वेंगुर्ल्यातील मनोरम असलेला असा निसर्ग, वेंगुर्ल्यातील लोकसंस्कृती, वेंगुर्ल्यातील लोकजीवन, वेंगुर्ल्यातील एकूणच सगळं वातावरण, निसर्ग आणि लोकजीवन यांचं प्रतिबिंब या सर्व लेखकांच्या साहित्यातून पडलेलं आहे. खूप मोठं केलंय वेंगुर्ल्याला या सर्व साहित्यिकांनी. संपूर्ण मराठी विश्वाला ज्यांचा अभिमान वाटावा असं वि स खांडेकरांना तर पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तर असे मोठे लेखक आमच्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये होऊन गेले. मग मला असं वाटतंय की ही जी परंपरा आहे ती परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे. माझ्या मागेही ती चालू राहिली पाहिजे. मी एवढी मोठी नाही आहे, परंतु आज वेंगुर्ला तालुक्यामध्ये मला मध्यंतरी असं आढळून आलं की लिहिणारे हात भरपूर आहेत. खेड्यापाड्यातून आज वेंगुर्ला तालुक्यामध्ये साहित्यप्रेमी आहेत, लिहिण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत नाही. तर ह्या लोकांना एकत्र करून त्यांना दिशा द्यावी. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं इतरांकडून मोठ्या लोकांना बोलावून त्यांना मार्गदर्शन पुरवावं आणि हे सगळे लिहिणारे हात पुढे कसे येतील याचा प्रयत्न करावा. यांना व्यासपीठ द्यावं म्हणून माझं आनंदयात्री वाङ्मय मंडळ आहेच, परंतु त्यांची पुस्तकं व्हावीत, या सर्व लेखकांनी खूप पुढे यावं आणि वेंगुर्ल्याची साहित्य परंपरा जी अत्यंत तेजस्वी अशी आहे ती तशीच पुढे चालत राहावी. अशासाठी माझ्या आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून मी अनेक उपक्रम इथे राबवत असते. खूपच छान मॅम. मॅम, आजच्या काळामध्ये विद्यार्थी पुस्तकं कमी आणि स्क्रीनकडे जास्त आकृष्ट होत आहेत, तर त्यांचा कल पुस्तकं वाचण्याकडे कसा काय होईल, म्हणजे यावरती तुम्ही काय सांगू शकता किंवा काय आपण प्रयत्न करू शकतो? बरोबर आहे. कसं आहे, स्क्रीनकडे त्यांचं लक्ष अधिक आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याचबरोबर ही पण गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही की स्क्रीन हे आज एक गरज पण झालेली आहे. याचं कारण असं की एखादी माहिती हवी असेल तर गुगलवरून ते झटकन मिळवू शकतात आणि मग कसं आहे की एका क्लिकमध्ये आपल्याला हवं ते सगळं मिळतं. मग पुस्तकं वाचण्याकडे त्यांचा कल आपोआपच कमी होत जातो. मग यासाठी त्यांना जर पुस्तकांकडे वळवायचं असेल तर आम्ही काहीतरी केलं पाहिजे. म्हणजेच शिक्षक, पालक आणि आमच्यासारख्या लोकांनी किंवा साहित्य संस्थांनी यासाठी काहीतरी खास नियोजनपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. मला असं वाटतं की जरी स्क्रीनवरून आपल्याला माहिती मिळाली तरी त्या माहितीमध्ये फक्त ज्ञान मिळतं, परंतु माणसाच्या मनाची वाढ होण्यासाठी, मनावरती संस्कार, विचार, मूल्य ही पोहोचवण्यासाठी पुस्तकच आवश्यक असतात आणि ती पुस्तकं मुलांनी वाचावीत यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्हाला राबवावे लागतील. त्यांना पुस्तकांकडे आकृष्ट करण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण करावी लागेल. म्हणजे स्पर्धा म्हणा किंवा त्यांच्यामध्ये काही कार्यक्रम ठेवणं, उपक्रम देणं, उपक्रम राबवणं, त्यांना काही कार्यक्रम पोहोचवणं, अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुस्तकाकडे वळावं यासाठी खास नियोजनपूर्वक प्रयत्न आम्हाला करायला पाहिजे. आत्ताच तुमचं एक आगामी पुस्तक प्रकाशित होत आहे, बरोबर? तर पुढील लेखन प्रवासात, म्हणजे पुढच्या लेखन प्रवासात तुम्हाला असं काही एखादं वेगळं लेखन, जसं विज्ञान कथा, नाटक किंवा आत्मकथन इत्यादी काही करण्याचा काही विचार? विज्ञान कथा वगैरे नाही, परंतु
अजून माझ्या डोक्यामध्ये खूप कल्पना आहेत, कादंबऱ्यांच्या कल्पना आहेत. आता असं का झालं सांगते. मी सुरुवातीला ललित लेख लिहित असे पासून माझी सुरुवात झाली. वळणवेड्या वाटा नावाचं सदर तरुण भारतमध्ये काही वर्षापूर्वी सुरुवात झाली त्याची लिखाणाला, त्या सदरानं. आणि ते खूप लोकप्रिय झालं. लोकांची पत्र येत, त्यावेळेला फोन वगैरे नव्हते, परंतु कार्डावरती, पोस्ट कार्डावरती लिहून वाचक मला पत्र पाठवत असत. ती पत्र मी खूप जपून ठेवली होती. ती माझी प्रेरणास्त्रोत होते खरे म्हणजे. आणि त्यानंतर मी कथा लिहायला लागले. कथाही लोकांना आवडायला लागल्या, दिवाळी अंकामध्ये यायला लागल्या. परंतु माझ्या लक्षात असं आलं की माझ्या कथांच्या विषयाचा अवाका खूप मोठा आहे आणि तो कथेच्या चौकटीमध्ये मी कोंबते. मग याच्यावरती मी जर एखादी कादंबरी लिहिली तर, असा विचार करून मी कादंबरी लेखनाकडे वळले. खरं तर कथा लेखन आणि कादंबरी लेखन ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. कथा ही एककेंद्रीय असते, तर कादंबरी ही अनेक केंद्रीय असते. परंतु ह्या दोन प्रकारांमध्ये लिहायला मला अधिक आवडतं. आत्मकथन वगैरे लिहिण्याच्या फंदात मी पडणार नाही, कारण आत्मकथन हे तितकं म्हणजे तो एक वेगळा विषय आहे. म्हणून त्या विषयाकडे न वळता मी कथा कादंबऱ्यात लिहिणार आहे. परंतु कथा कादंबऱ्यांचे माझे विषय मात्र वैविध्यपूर्ण आहेत. अजूनही माझ्या मनात खूप कल्पना आहेत. त्या कधी उतरवून होतील ते म्हणजे प्रयत्न करणार आहे ते उतरवण्याचा. आणि निश्चितच नजीकच्या भविष्य काळात माझ्याकडून अजून पुस्तकं येतील याची मी आपल्याला ग्वाही देते. मॅडम, मला तुम्हाला विचारायला आवडेल की वाचकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही साहित्यिक शिक्षिका म्हणून काय संदेश द्याल, आणि त्याचसोबत कोकण संवादच्या प्रेक्षकांनाही तुम्ही काय संदेश द्याल? छान. विद्यार्थी, लेखक आणि आपल्या कोकण संवादचे प्रेक्षक या सर्वांसाठी मी एकाच याच्यामध्ये सांगेन, एकाच सूत्रामध्ये, की वाचन हे सर्वात महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि वाचन म्हणजे कसं, वाचत असताना आपण अनेक कारणांनी वाचतो, अनेक प्रकारांनी वाचतो. एखादी माहिती आपल्याला पोहोचवायची आहे, द्यायची आहे, पुरवायची आहे तरी वाचतो. पण मला असं म्हणायचंय की आपण साहित्य या विषयाकडे वळलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की साहित्य हे काहीतरी दुर्बोध आहे, खूप उंचीवरचं आहे, तात्विक आहे आणि साहित्य हे आमच्यापासून दूरचं आहे, आमचा तो विषय नाही आहे, असा काहीतरी एक समज मनामध्ये लोकांच्या असतो. तर मला असं सांगायचंय की साहित्य हे आपल्यापासून वेगळं नाही आहे. साहित्य हे तुमच्या आमच्या जीवनातूनच घडलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब साहित्यामध्ये आहे. आपलं जीवन म्हणजेच साहित्य आहे. आणि म्हणून साहित्याशी जवळीक साधा. मग साहित्य म्हणजे काय? बऱ्याच वेळेला असं होतं की साहित्य या शब्दाचा अर्थही वेगळ्या प्रकारे घेतला जातो. उदाहरणार्थ क्रीडा प्रकारातील साहित्य, स्वयंपाकाचं साहित्य. परंतु मी जो इथे साहित्य हा शब्द वापरते तो वाङ्मयीन अशा अर्थाने वापरते. वाङ्मयीन प्रकार वेगवेगळे, कविता, कथा, कादंबरी, नाटक, लघुनिबंध इत्यादी सगळं जे ललित साहित्य आहे, हे ललित साहित्य वाचणं, त्याच्या जवळ जाणं, ते समजून घेणं हे जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. ते आवश्यक कशासाठी? ते तुम्ही नाही वाचलत म्हणून तुमचं नुकसान काही होणार नाहीये, परंतु ते वाचल्यामुळं, त्याच्याशी जवळीक साधल्यामुळं जो काही एक वेगळा आनंद मिळणार आहे, तो आनंद अलौकिक असा आनंद आहे. कविता वाचा, कवितांमधून आपल्याला शालेय जीवनातील कविता आठवत असतील, त्यांचे अर्थ लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं की जसं माणसाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, शारीरिक विकास होण्यासाठी पोषक द्रव्य, पोषक अन्न पाहिजे, बौद्धिक वाढ होण्यासाठी ज्ञान पाहिजे, तसं मानसिक वाढ होण्यासाठी आपल्याला संस्कार पाहिजेत, विचार पाहिजेत, काही मूल्य पाहिजेत. आणि हे सगळं मानसिक वाढ होण्यासाठी आवश्यक असलेल्या ह्या गोष्टी आपल्याला साहित्यातून मिळतात. साहित्यातून संवेदनशीलता निर्माण होते, संवेदनशीलता वाढते. त्याचबरोबर एक दुसऱ्याचं दुःख समजून घेण्यासाठी मनाची एक जी तरलता लागते, मनाची एक जी विशिष्ट अवस्था असावी लागते, ती साहित्याच्या वाचनातून निर्माण होत असते. आणि म्हणून आपण सर्वांनीच साहित्याशी जवळीक साधूया, वाचूया, भरपूर वाचन करूया आणि एका वेगळ्या अलौकिक अशा आनंदाचा आपल्या जीवनात आपण लाभ घेऊया, एवढं मी सर्वांना सांगू शकते.
शिक्षक म्हणून आपला प्रवास, आपला अनुभव आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. आज आम्हाला तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंद होत आहे आणि आपण दिलेल्या वेळेबद्दल मी कोकण संवाद तोडून तुमचे धन्यवाद मानते. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलावलं आणि संवाद साधण्याची खूप छान अशी संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल कोकण संवाद चॅनल आणि त्यांची संपूर्ण टीम या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.